पोपट साईडला उभं राहा, इकडे उभं राहा. ते भविष्य सांगणार एकदम 100% ओरिजिनल सांगणार. सगळे घर असं लाईनवर आणणार. आधी बायकोला लाईनीवर आण. माझं बायकोचं नाव काढू नको, तुम्ही सांगून ठेवतो. हा, सगळ्यांचं भविष्य सांगणार. ऐक ना, भूक लागले. जा, मी तुला खायला देत नाही. तू मध्ये असं बोलतो ना, तुला खायला देणार. जा. कुत्र आहे मी, कुत्र आहे. नाही. मूच कोणाला करतो तो? अरे ते विडी दे ना, विडी. हा. तुला विडी पाहिजे? हा. विडी पाहिजे ना तुला? एक अशी विडी ना, विडीन ना. ह्या पंचसाठीला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलाय. आम्ही ह्याच्यापेक्षा गौरव मोरे काय वाईट आहे? ये कोणतरी हाक तू केलं. कोण केलं रे? ते ब्रह्मांडाचा आवाज आहे. ब्रह्मांडाने पण तुला एक्सेप्ट केलेलं नाहीये. भूक लागली तुला, भूक लागली. अरे किती माझ्या जीवावर उडशील, मला खायला तरी दे ना. अरे मला तुझा कंटाळा आलाय. माझं कंटाळा आलाय? पहिले स्किट मध्ये. अरे लोकांनी माझ्यावर 3-3 वर्ष स्किट केले. ते बघ तिथे बसले, माझ्याबरोबर स्किट करून गाडी घेतलं, बंगला घेतलं. ते लोक अजून स्किटच करतात. मी मधल्या काळात पिक्चर करून आलं. त्यांचं नको सांगू मला. अरे ज्या लोकांनी मला एकांकिकेमध्ये संधी दिली ना, ते पण अजून स्किटच करतायत. मी मधल्या काळात संजू पिक्चर करून पण आलो. ते संजूमुळे याला एवढे घाणेरडी सवय लागली, तुम्हाला सांगतो. याला एकदा मिरची म्हणून दिली, त्यांनी विडी होऊन प्यायला. माहितीये त्याला विडी वाटलं आणि त्यांनी ओढले ती. महाराज माझं भविष्य मला मदत करा. बोल बालिके. हे बालिका नाही रे, ही महानगरपालिका. अरे तुम्हाला दिवाळीच्या किल्ल्यातला आणि खरा किल्ल्यातला फरक कळतो का? एक मिनिट मी माझं पोपट मस्करी करते माझं पोपट. तुला किती वेळा सांगितलं ना, पीस उपटून काढेल तुझं. छानपती करते. जे गिरायक हे देव सारखं असतं, तुला माहित नाही. तुझं प्रॉब्लेम काय? माझा प्रॉब्लेम राहू दे महाराज. तुमचा पोपट बोलतो. हळू ते धरती माई रागवेल. पप्पी दे पप्पी. एक मिनिट, तेला बेकार आहे ते मागू नका त्याला. तुम्ही का बसा. पिटू पप्पी दे पप्पी. बेकार आहे ते. तुम्ही का बसा. पिटू पप्पी दे पप्पी. ऐक मग तुम्ही कशाला त्याला इन्व्हाइट करताय? मला काय माहिती एवढा आगाऊ असेल. ते आगाव आहे पोपट, आमचा डेंजर पोपट आहे. बोल, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? महाराज माझं लग्न नाही जुळत. करणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न जुळत, त्याच्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही काहीतरी पोपट. चाल काढ. नीट बोला, इज्जत मध्ये बोल. आता मी तुझी इज्जत काढीन. माझी इज्जत काढणार? पोपट राव, एक कार्ड काढ. लवकर काढ. काय केलंय तू आधी ठरव, तू काय आहेस. ठरव, तू कुत्रे आहेस, डुक्कर आहेस की काय असते ते मला सांग. तू तुला पोपटाचे कपडे दिले, पोपटाचा रोल कर ना तू. पुरी काय ऍक्सेल करतो. बाई तुमचं एकदम कार्ड आलेलं आहे हातामध्ये, एकदम मस्त कार्ड आहे. तुमचे कार्ड मध्ये भंबरीनाथ क्लिनिक मूळ व्याध्यावर 100% औषध. मस्त. कुठलं कार्ड काढलं तू? सॉरी ते माझं कार्ड आहे. हा मला ते तुमच्या पोपटाला. हा काय सांगू तुम्हाला, ह्याला खायला मागितलं ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मला फक्त मिरच्या खायला देतो. मिरच्या खाऊन पोटात भपका पडला ना आता. बाय महाराज काय हालत करून ठेवली पोपटाची. नाही ते माझं पोपट गंमत करतोय. माझं पोपट गंमत करते. माझं पोपट कुणी असं दिसलं ना, ते सगळ्यांना आपलं सगळी दास्त सांगत बसतं. गप्पच ना. दुसरं कार्ड काढ. दुसरं कार्ड काढ. काढलं. घोडा लावला. अरे घोड्याचा आवाज कशाला लावतो तू? तू कोण आहे? तू पोपट आहे ना, पोपट सारखं कर ना. सॉरी
बाई तुमचं एकदम काढलेलं आहे एकदम. आता तुमचं भविष्य एकदम एकदम उधळणार माहितीये, एकदम कट टू कट सांगणार. बाई तुम्ही खूप चांगले बाई आहेत. खरं की खोट? खरंय खरंय. तुम्ही लोकांसाठी केलं पण तुमच्यासाठी कोणीच काय नाही केलं. खरंय खरंय. खरं की नाही? हा, तुम्ही जेवत असला कोण समोर आला तुम्ही घासातले घास काढून देता. खरं की खोट? खरंय खरंय. बुधवारच्या दिवशी काळ्या कपडे घालत नका जाऊ. 3 वेळा ऍक्सिडेंट मधून वाचला तुम्ही. खरं का खोट? खरंय अहो. तुमच्या पायामध्ये लक्ष्मी, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला अख्खं घराची रौनक बदलली. खरं की खोट? खरंय. तुम्हाला सांगते माझ्या जन्माच्या अगोदर घरात सगळा भकास होत, पण मी जन्माला आले ना अशी भरभराट झाली माहितीये घरात. बरोबर आहे. तू जन्माला आली म्हणल्यावर तुझ्या बापाला कामच करावं लागणार. तुझा बाप तुझा जन्म झाला, तुला बघितलं, अरे हे काय झालंय, कामावर गेलं पाहिजे. तेव्हापासून जो काम करतोय ते आज सगळ्यात कामच करतोय. ते काय बोलतो तू? नाही ते त्याचं लक्ष दे. ते त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पूजा करायला लागेल. शिर्डीला जाऊन तुमचा अभिषेक करायला लागेल. त्याच्यासाठी किती पैसे? 501 रुपये. 501 रुपये लागतील. चालते चालते. जेवढे पैसे लागतात तेवढे खर्च करा, पण तो मार्ग मोकळा करून टाका. लगेच 500 रुपये. चला 2 क्वार्टर आणि अंडा राईसचा बंदोबस्त झाला. तुम्ही या पैशानं क्वार्टर आणि अंडा राईस खाणार? कशाला मध्ये चोच मारते रे चोच. 5 येत होते ना ते अंड क्वार्टर. म्हणजे ते बोललं की ते क्वार्टरच्या साईज बाटली असते ना त्याच्यात गोमूत्र आणायला लागतंय. आणि ते क्वार्टर मध्ये माणूस राहते तिकडे. त्याचे 2 गाय आहेत. ते गायचं गोमूत्र काढून मग ते पूजा करायचं असतं. लय गणलायत तुम्ही बघा, लय गणलायत. मी नसते देत पैसे. ऐका ना, मी काय म्हणतो, आपलं दुसरं पूजा आहे ना शॉर्टकट वाला, ते करू शकतो ना आपण. म्हणजे? मी घरी तुमचं पूजा करते, त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाठवून देते. बघा महाराज. हा, त्याचे 51 रुपये होतील. 51. आता फक्त वडापाव खाऊन झोपावं लागणार. त्याचे तर बोलतो रे मध्ये मध्ये 51 रुपये घ्यायला ना. अरे मटका खेळला असतो क्वार्टर तरी लागली असती. लागली असती. महाराज तुम्ही मटका पण खेळता? नाही म्हणजे तो बोलला की मी मटक्यावर असं पाणी पित होतो. राहू दे महाराज. मला असं वाटतं ना तो पोपट प्रामाणिक आहे. ए म्हणजे ते पोपट तुला इमानदार वाटतं? एवढं मोठं माणूस तुला सांगतं ते काय वाटत नाही तुला? पोपट इमानदार वाटतं? महाराज माणसं कुठं प्रामाणिक राहिलेत आता? तुम्ही पोपटराव पोपट मला सांगा ना मी काय करू? हा सांगतो. आमचे देव आनंद शिंदे साहेब यांना वंदन करून. आनंद शिंदे? कुठलं तुमचं आनंद शिंदे? कसं काय? अरे बाबा त्यांच्यामुळे आम्ही पोपट जमात प्रसिद्ध झालोय. मग हे बघा बाई, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझं लग्न नाही जुळत. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणी आय लव्ह यू असं म्हटलंय का? लई जणांनी म्हटलंय बघा. वा. आता हॉस्पिटल मध्ये आहेत. हातपाय तोडून त्यांना हॉस्पिटल मध्ये पाठवलं. बरं, तुम्ही आजपर्यंत कधी लाजलायत का? काय असतं ते माहित नाही तुम्हाला? नाही. पण तुम्हाला आजपर्यंत कोणी असं म्हटलं का, बाई तुम्ही लय सुंदर दिसता? अरे तुझ्या घरी काय बोलले तिने? अरे नाही, मग असं बोलल्यावर तुम्ही चिडल्यावर कसं काय लाजणार तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला लाजून दाखवतो. मला म्हणा ना, तुम्ही लय सुंदर दिसता. तुम्ही लय सुंदर दिसता. चल. अरे छाती तोडली माझी. लाजलो ना म्हणून ते झालं. लाज. परत बोला ना मला. नको परत नको. तुम्ही लय सुंदर दिसता. जा तिकडे काही पण. कळलं ना असं लाजायचं. आता मी आणि हे बघा, तुम्ही ना इमॅजिन करा काय की मी जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे म्हणून. आपण चाललो ना तसा पैंजणचा आवाज आला पाहिजे. कसं कसं एकदा करून दाखवा. हो म्युझिक. आणि ना लगेच असतं ना आह भरायची. कसं असं आह भरायची. एकदा प्रयत्न करते. हा, करा, करा. जरा, हा, बघा अरे ए कुंभकर्ण. आह भरायची. आह पोट नाही भरायचं. मला तसंच येतं. बरं काम करा, तुम्ही चालून दाखवा ना. हा चालून दाखवा. एकदा चालते. हा चालतं. म्युझिक द्या. ओ कसं वाटलं? एकदम बाईसारखं वाटलं.
मस्त. मला तर आता ना खरंच अभिमान वाटायला लागलाय की तू माझा शिष्य आहेस. मला खूप बरं वाटलं की मी जे जे शिकवलंय ते त्याने तुम्हाला सांगितलंय. त्याचे 251 होतील. तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? बाई तुम्ही सुंदर स्त्री आहात. अच्छा. हळू आवाजात बोला. ए तुला कसले 251 रुपये द्यायचे रे? फार फार तर 2 कान फाडे देईन मी. जमतंय मला. जमलं. पोपट तुम्ही माझ्या संग या ना माझ्या घरी. मला लय बरं वाटतंय. मी येणार पण मला खायला देणार ना? सगळं देणार. मग मी येतो तुमच्या घरी. मी काय करायचं? मी कसं करणार? मी तू गेलं तर तुझ्यासोबत राहून मला कंटाळा आलाय. माझे तुझी मिमिक्री ऐकून ऐकून मला कंटाळा आलाय. तू एक काम कर, नसरुद्दीन शहाचा आवाज काढून दाखव. गुनाह है ये, किसी को ऐसे आधे रास्ते में छोड़ के जाना गुनाह है ये. देखना इसकी सजा तुम्हें बराबर मिलेगी. और आता अजय देवगन. अपनी ही करने का फल है, अपनी ही करने का फल है. देखिए और रुसवाई आप ही के साथ चलेगी, आप ही की परछाई. आता नाना पाटेकर पण ते नको. ते तर आमचे नमा पण करते. ओरिजिनल तू पण करते. हा ते दुबईला एक शो आहे रिप्लेसर जाणार. जा तू. ओरिजिनल नटसम्राट मधले तसं करून दाखव. करुणा करा. अरे काय रे? हा अरे कोणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? हा एकीकडे ज्यांना आम्ही चारा पाणी दिला तोच पोपट आता आम्हाला सोडून चाललाय. हा करुणा खरा आहे चिमणे. माझ्या पोपटाला घेऊन चाललेस तू. हा अरे आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हा अरे तू नट म्हणून जितका नीच आहेस ना तितकाच माणूस म्हणूनही नीच आहेस. हा आम्ही कोणाच्या तोंड मस्त. आता तू आणि आमचा तो मंदार दोघे इथं स्टँडअप कॉमेडीचा शो करा. हा आम्ही दोघं चाललो. मी चाललो यांच्या घरी. मला पेरू मिळणार. मला मिरच्या नका मला पेरू द्या. मला मिरच्या नका. मॅडम तुमचं भविष्य ऐकायचंय.